सांकवाळ झरी वाठारात थार आणि इनोवा हांचे मदीं अपघात घडलो। थार चालकाच्या गाडयेवयले नियंत्रण सुटिल्ल्यान इनोवाक धपको दिलो। ताचो परिणाम इतलो खर जालो की थार उलटून पडली। बरे म्हण बरे कोणाक चड दुखापत जावंक ना। वेर्णा पुलिसांनी रोखडेच थंय पावून परिस्थिती नियंत्रणात हाडून घडणुकेची फुडली चौकशी सुरू केल्या। गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर। आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या निर्णयाप्रमाण आदवोगाद अमित पालयेकर हांका गोय राज्य युनिटाच्या अध्यक्षपदावयल्यान तात्काळ प्रभावीपणान काडला। श्रीकृष्ण परब हांका फुडल्या आदेशामेरेन अध्यक्षाचो अतिरिक्त प्रभार दिला। हालींच जाल्ल्या जिल्हा पंचायत वेंचणुकेत आम आदमी पक्षान अमित पालयेकाराक राज्य अध्यक्षपदावयल्यान काडून उडयला। गोय राज्याचे सरचिटणीस श्रीकृष्ण परब हांका फुडल्या आदेशामेरेन अध्यक्षपदाचो अतिरिक्त प्रभार दिला। पालयेकाराच्या जाग्यार हो निर्णय जिल्हा पंचायतीच्या निकाला उपरांत घेतलो, जातूंत पक्षाक फकत एक सुवात मेळ्ळी। गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि मुजैब शेख। गोय विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे वेंचणुकेत काँग्रेस गोवा फॉरवर्ड युतीन निर्णायक जैत मेळयला आणि 15 वर्सांच्या अंतरा उपरांत कॅम्पसात महत्वाची राजकीय उदरगत जाल्या। खास करून तरणाट्यांमदी सामुहिक यत्न आणि समन्वयाचे महत्व उक्ते करून हो जैत युती खातीर मनोबल वाडोवपी म्हणून पळयतात। जो आम्ही लास्ट स्टुडंट काउन्सिल जिंकलेले तेन्ना सुनील कवठणकर वॉज द NSY प्रेसिडेंट आणि त्याच्या नंतर ABVP खूपशे मॅन्युप्युलेशन करून प्रत्येक इलेक्शनात ते मॅन्युप्युलेशन करताले आणि करंट तांकां जाय तशी युनिटी तांकां एकठांय दवरपाक प्रॉब्लेम जाता। सो लकीली ह्या फावटी जो एक्सरसाइज गरज आशिल्लो सगळ्या कॉलेजींनी आनी युनिवर्सिटीक यू आर इलेक्ट करून हाडप आनी तांकां एकठांय दवरप हे काम खूप पयलीं स्टार्ट केलें। आनीक जे काँग्रेसचे स्टुडंट विंग आसा जेका आमी NSY म्हणटात आनीक गोवा फॉरवर्डाचे तेंगेले एक स्टुडंट विंग आसा, सो तेंचे मेंबर्स आनी आमचे मेंबर्स एक जावन एक गोवा युनिवर्सिटी स्टुडंट काउन्सिलाक मेजॉरिटी जाली आनी तांकां सगळ्यांक एकठांय धरून गायड करपाक म्हाका दिसता युरी आणि एल्टन आनी एक जो पार्टीच्या लिडरशिपीन तांकां एक सपोर्ट दिवपाक जाय आशिल्लो तो सपोर्ट ह्या फावटी बरो भक्कमपणे जालो। सबसे पहले मैं गोवा के स्टूडेंट्स को और हमारी जो पूरी यूनियन बनी है, स्टूडेंट काउंसिल बनी है, उसको कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ कि जहाँ पर जिस स्टेट में वोट चोरी कर सरकार बनती थी और MLA चोरी कर सरकार बनती थी, वहाँ पर और जिस काउंसिल के इलेक्शन में CM का स्टाफ और CM खुद इन्वॉल्व हो जाएं और बार बार जो इलेक्शन की डेट थी उसको लास्ट मोड पर पोस्टपोन कर इलेक्शन को मैनिपुलेट करने का काफ़ी बार ट्राई करा गोवा CM ने और BJP गवर्नमेंट ने, लेकिन उसके बावजूद भी हमारे जो काउंसिल के मेंबर्स थे, मैं URF जितने भी हमारे रिप्रेजेंटेटिव थे उनको भी कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ, गोवा के स्टूडेंट को कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ कि सब ने जो NSY का जो अलायंस है गोवा फॉरवर्ड को भी सबको कॉन्ग्रेचुलेट कर गोवा के स्टूडेंट्स की विक्ट्री है और आने वाले समय में भी ये विक्ट्री मैसेज देती है कि जो स्टूडेंट्स का क्लैरिटी है वो टुवर्ड्स NSY और कांग्रेस की तरफ है और हमारे जो अलायंस पार्टनर हैं गोवा फॉरवर्ड उनको भी मैं कॉन्ग्रेचुलेट और थैंक यू करता हूँ। साथ के साथ गोवा की जो हालत है वो कई सारे इशूज़ आप लोगों के सामने हैं और स्पेशली जब इस विक्ट्री के पीछे में राहुल गांधी जी का जो बार बार स्टूडेंट्स का इंटरेक्शन अक्रॉस इंडिया में चल रहा है, आप लोग सोशल मीडिया के माध्यम से गोवा की मीडिया भी देखती होगी। So yesterday NSY Goa has won the elections after 15 years. We have won all the posts of university,
Goa Institute Student Council. Now the chairman, secretary, LR and 5 executive posts. So this victory we dedicate to entire student community of Goa. आणि खास करून हांव सांगूंक सोदता आमचो LOP जावं आमचो आमदार जावं आनी आमचो CWC परमनंट इन्वायटीड मेंबर गिरीश सर जावं ते सदांच आमच्या वांगडा उरले आनी आमकां सपोर्ट केलो म्हणून आमकां आयज ह्यो विजय मेळटा. आनी युनिवर्सिटी जो इलेक्शन जालो डायरेक्ट पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट आसून सुद्धा डायरेक्ट पॉलिटिकल इंटरफियरन्स आसून सुद्धा आमी NSY गोवा आनी आमचे जे अलायन्स पार्टनर आसा तांकां मेळोवन आमचे UFRान सेफली धरून इलेक्शन जिखून दाखयला. 16 तारखेक इलेक्शन आसलो. 16 तारखेक इलेक्शन आसून सुद्धा तेंच्यांनी 15 मिनीट पयलीं इलेक्शन पोस्टपोन केलो कित्याक तांचे कडेन नंबर नासलो म्हणून. बट स्टील जेन्ना 23 तारखेक इलेक्शन डिक्लेअर जालो तेन्ना आमी जैतिवंत जाले आनी आमकां 52 वोट्स मेळ्ळे. 95 वोट्सांसून 52 वोट्स ऑफ NSY पॅनल. So I want to thank entire student community of university. The 45,000 students are under university. So this council will represent 45,000 students of Goa. हांव सभासकी दिता सगळे 10वी ZP जे आमचे मेंबर्सांक जे जिखल्यात तांकां आनीक सावथाक 8 आनी नॉर्थाक म्हाका 2 सो ऑलमोस्ट 10 ZP मेंबर्स प्लस आमचे अलायन्स पार्टनर गोवा फॉरवर्ड तांचो 1. सो सगळ्यांक सभासकी की ही वेंचणूक जिखल्या खातीर हांव मुद्दम सांगूंक सोदता इट वॉज नॉट अ इजी टास्क. पार्टीक जे आनीक तशें आमच्या कार्यकर्त्यांक हे इतलें इजी नाशिल्लें टू रेज द टॅली फ्रॉम 3 to 10 इज नॉट अ स्मॉल थिंग. आनी हे कलेक्टीव एफर्ट आख्या गोंयकारांचो कलेक्टीव एफर्ट जावन म्हाका दिसता हे जैत आमी जिखल्यात. सो शाबासकी तुमकां. खास करून जी फॅक्युलिटी आहा फॅक्युलिटी प्रमोट करपाक गोंयकारांक थिंगा जॉब मेळपाक आमी सदांच प्रश्न हे विधानसभेन मांडटा. त्याच पद्दतीन आज जेन्ना जरी तो चयल्यार जे प्रायवेट युनिवर्सिटी वो प्रायवेट युनिवर्सिटी बिल हाडपाक जो हो भ्रश्ट जुमला पार्टीचो मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे पड हाडटा कोणाच्या इंट्रस्टा धरून हितून गोंयकारांक गेलो इंट्रस्ट ना. हे प्रायवेट युनिवर्सिटी बिल जेन्ना पयले हाडिल्ले त्या वेळार आमी काँग्रेस पक्षान ओपोज केल्ले. इट वॉज नॉट इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट. आज जायते प्रश्न NSUचे म्हाका खात्री आहा की आमचे पॅनल अंडर साई देसाई, अंडर नौशाद, अंडर आर नॅशनल प्रेसिडेंट, ऑल द MLAs, अंडर आर पार्टी प्रेसिडेंट, वी हॅव टू वर्क अँड खास करून देव बरें करूं म्हणटा ऑलमोस्ट इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अबाउट 40-45,000 यूथ. आनी हे जरी तर हो बारीक फिगर न्हू. आज भुरगे फ्रस्ट्रेट जालेले आहात अबाउट जॉब स्कॅम्स, अबाउट वयता थिंगा करप्शन, and this representation that needs to be highlighted at the university level will be highlighted. म्हाका खात्री आहा की the entire NSUI with the party, with our MLAs, whatever difficulties are faced by the people will be highlighted even in the coming assembly session. गोवा 365 खातीर रमेश नाईक रावत, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. जिल्लो पंचायत वेंचणुकेत फाटल्या वेळा परस भाजपाक उण्यो सुवाती मेळ्ळ्यो तरी मतांची टक्केवारी 39.93% वयल्यान 40.96% जाली. 2027 वर्साचे विधानसभा वेंचणुकेत भाजपा मोगो युतीक 30 सुवात्यो मेळटल्यो. भाजप प्रदेशाध्यक्षान पत्रकार परिशदेत दावो केला. मनोहर भाई पर्रीकर हांणी जो केल्लो तो अटल सेतू आनी त्याच बरोबर दक्षिण भागांत मोले हांगा एक आशिल्लें तें स्कूल आनी अशा वेळाचेर नवीन एक सरकारा कडेन आमी मागणी केल्ली आसा की नवीन जो ग्रावंड आसा त्या ग्रावंडाकी तांचें अटल बिहारी वाजपेयीजींचें अशें नांव दिवचें, भारतरत्न अटलजींचें, जेणे करून येणाऱ्या पिढीक सुद्दां तांचो इतिहास, तांची गौरव गाथा आनी तांचे कश्ट, मेहनत, त्याग हे सगळे चिरंतन याद उरचे. सगळ्या मतदारसंघांनी अटलजीच्या स्मृती भितर 110 वर्स आसा. तांचो जन्म जाल्लो त्या दिवसा 1924 पासून ते 100वें वर्स आमी हे सगळें हें करतात. ते 100व्या वर्साचे निमतान सगळ्या मतदारसंघांनी बुद्धिजीवी आसतले किंवा सगळ्या स्तराचेर अटलजीचे स्मृती संमेलन जातली आनी त्या संमेलना भितर सगळे कडेन म्हणजे 3 विशय आसतले. एक विषय म्हणजे वेगवेगळे 3 विशयांचेर मार्गदर्शन करपाक वक्ते सगळे कडेन वतले. ताचे फाटलो हेतू कितें की येणाऱ्या पिळगेक हें सगळें कळपाक जाय
जांकां आपल्या देशाचो जांकां आपल्या राष्ट्रपुरुशांचो इतिहास खबर ना अशी जी पिढी जर आसा तांकां ह्या पिढीक अवगत करप तांकां हे सगळें तांचे नेतृत्व गुण तांचे बरें आसा ते सगळ्यांक सांगपाचो ताचो व्हडलो हेतू आसा. तुमचे मंत्री तुमचे आमदार तिथे असताना सुद्धा त्या जागा तुम्ही हरणार आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकतो का विचार त्याचा. अजिबात नाही. कारण लोकांचा कल कुठे आहे हा लोकांचा कल त्यांनी दाखवलेला आहे. गेल्या इलेक्शनला कोविड असताना सुद्धा त्या टाइमला आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतच्या नेतृत्वाखाली इलेक्शन झालं होतं. त्यावेळेला आपण जागा जिंकल्या होत्या. प्रतिकूल परिस्थिती सुद्धा असताना 39.93% आपल्याला वोटिंग आलं होतं भाजपाला. आणि आजच्या परिस्थितीतलं आजचं जे इलेक्शन झालेलं आहे त्यामध्ये ऑलरेडी अप्रॉक्सिमेटली 40 नाही आलं म्हणजे करेक्ट आहे 40.96 हे जो आकडा आहे म्हणजे 41% पर्यंत आपलं वोटिंग आलं. म्हणजे आपलं वोटिंग टक्का कुठंच कमी झालेलं नाही. कळलं ना? त्याचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होणार नाही. अजिबात नाही. एक टाइम म्हणलो जेन्ना तुम्ही काँग्रेसीक टार्गेट करताले की ते जे इन्फ्रास्ट्रक्चरा गव्हर्नमेंट ते काँग्रेसीच्या लिडर्सांचेर नाव दवरता म्हणून सो आज तुम्ही तेच करता कशें दिसता एका सायडीन. त्यांची ती घाणीशाही फक्त इंदिरा गांधी राजीव गांधी आणि परत जाले आणि तांकां फॅमिलीचो वरून तो महात्मा गांधी इतलीच पर्यंत तांच्यांनी नांवां दवरपाचें तांच्यांनी पर्यंत केल्लें आसा. कारण त्यांनी पळयात गुगल जर लिस्ट मारल्यार खंय खंय वचून मार्ग पासून प्रत्येक कडेन एका स्टेटीन 10 तरी 20 तरी मार्ग त्या नांवाचेर तांचे आसताले. नांव दवरलें म्हणून कांय हें ना पण नांव काय कोणाचें दवरचें ताचो आदर्श आसचो. ताच्या नांवाचेर कोणी तरी भुरग्यांनी विचारपाक जाय सुद्दां फुडले पिळगेच्या आवय बापाय हें नांव कोणाचें ताचें हें कितें ताकाय तें कळपाक जाय. हें आमच्या राष्ट्रपुरुशांचें आमच्या विकास पुरुशांचें आसा. अटल बिहारी वाजपेयींचें नांव आसत किंवा खंय तरी लालकृष्ण अडवाणींचें नांव आसत दीनदयाळ उपाध्यायांचें नांव आसत किंवा श्यामाप्रसाद मुखर्जींचें नांव आसत. हे सगळे जे आसात ते देशा खातीर आपले प्राण त्याग केल्ले आसात आणि ते करतना तांच्यांनी एक कोणूच फॅमिलीक एकल्याक कोणाकच इंटर कनेक्टेड ना. कोणाचो फॅमिली हें काढतानी पळय आणि म्हणून ही जी नांवां आसा ती स्फूर्तीदायक आसची. नांवां ही वीर पुरुशांची आसची स्फूर्तीदायक आसची आणि फुडल्या इतिहासाक भितर सुद्दां ते फुडें व्हरपाक. म्हणल्यार तुम्ही इनडायरेक्टली जे महात्मा गांधी जावं इंदिरा गांधी हांचे म्हणटा तुमी ते आसूंक जायना. हांवें परत एकदां सांगता परत एक सांगता सरदार वल्लभभाई पटेल हे लोहपुरुष तांचे कार्य आसतलें. परत आमी फॅमिलीचीच नांवां आजची न्ही परत आजची न्ही परत एकदा अंडरलायन सारकें आयकय एखादे वेळ खंय तरी एक दवरलें ओके पण सबंद बरोबर ती नांवां ही आजची. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर. 22 आणि 23 डिसेंबर पिलार फादर आग्नेल कॉलेजीन स्पूकी हॉरर आणि क्रिसमस कार्यावळ घडोवन हाडली. भुरग्यांक लागून कॉलेज कावन्सिलान हो फन दीस आयोजीत केल्लो. भुरग्यांनी इंडोर आणि आउटडोर खेळांनी उमेदीन वांटो घेतलो आणि बरो प्रतिसाद मेळ्ळो. भुरग्यांचे उमेदीक आणि एकवटाक प्रस्तुत करपाचो कार्यावळीचो हेतू आसलो. तशेंच एका थिमाचेर सगळीं न्हेसून आयिल्लीं. एनकोर अकादमीन भुरग्यां बरोबर डान्स घडोवन हाडलो. दुसऱ्या दिसा क्रिसमस इव्हेंट मनोवप जाले. जातूंत कॅरल सिंगींग गोंयची गोड जिन्सां ग्लास टू ग्लास अशे जायत्या खेळांचो आस्पाव आशिल्लो. भुरग्यांचो हातूंत बरो तेंको मेळ्ळो.
today's event in Father Agnet College. The event is Spooky Horror, as you all know, and we have many events. Two of them are like on-stage events and off-stage events. So on-stage event we had Mummy Rap and we had also fashion show. And in off-stage event we had Ludo Rush, we had Bucket Ball and many other events. Okay. It was a very good time. भुरग्यांचा आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळो. आमच्या भुरग्यांनी हांगासर खूब एन्जॉय केलो. It was a college event. We had organized 2 days fun day for our students. It was an inter-class competition for FYs, SYs and TY. That was for BA, BCom and BCA. Day 1 was Spooky Horror and day 2 was Go on Christmas. On Go on Christmas Day, we have celebrated on stage events was carol singing competition, folk dance. Off stage events was sweet making competition, and for sports was glass to glass relay, matching the songs and marble game, that is Gaddani. And for esports were BGMI. As we finish our day 2 event, as we end our day 2 event, we had prize distribution where TY BCom came second and TY BA came first, and we ended our day on a good note. गोवा 365 खातीर मुझैफ शेख.